श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 14 जानेवारी, वार मंगळवार आणि या दिवशी आलेली आहेत मकर संक्रांत. मकर संक्रांत हा वर्षातील पहिलाच सण मानला जातो. जेव्हा सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा त्याला ज्योतिषात संक्रांत असे म्हटले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार असे सांगितले जाते की या मकर संक्रांतीपासून चांगल्या दिवसांची सुरुवात होते, कारण सूर्य या दिवसात दक्षिण ते उत्तर गोलार्धात फिरत असतो. यामुळे देवतांच्या दिवसांची सुरुवात होते. तसेच धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी स्वर्गाचे दारं उघडतात आणि म्हणून या दिवशी केलेलं पुण्य, दान, उपाय हे इतर दिवसांपेक्षा अधिकच फलदायी ठरत असतात. आणि म्हणूनच आपल्याला उद्या या मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर घराच्या उंबरट्यावरती ही एक वस्तू ठेवायची आहे. ही वस्तू ठेवल्याने घरात अखंड लक्ष्मी नांदेल. आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाहीत. कुटुंबाची, मुलांची, पतीची भरभरून प्रगती होईल. तर अशी कोणती वस्तू आपल्याला घराच्या उंबरट्यावरती ठेवायच्या आहेत, कोणत्या वेळेत ठेवायच्या आहेत, याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. ज्या घरातील स्त्री मकर संक्रांतीला हा उपाय करते त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करते. आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की मकर संक्रांतीच्या दिवशी आपण भगवान सूर्यदेव, माता लक्ष्मी आणि आपल्या पितरांची सेवा करत असतो. त्यामुळे पहा, धनप्राप्तीसाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी मकर संक्रांत हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत असेल, काहीतरी आर्थिक अडचणी येत असतील किंवा घराची भरभराट होत नसेल किंवा पैसा घरामध्ये टिकत नसेल, व्यवसायामध्ये अडचणी येत असतील, म्हणजेच व्यवसाय व्यवस्थित चालत नाही, घरामध्ये हवा तसा पैसा येत नाही किंवा पैसा आला तरी तो टिकत नाही, काही ना काही कारणाने पैसा हा घरातून बाहेर जात असेल, म्हणजेच घरात पैसा टिकत नसेल, तर या सर्व कारणांमुळे समजते की माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर नाही. घरामध्ये लक्ष्मी नांदणे म्हणजेच फक्त पैसाच असतो असं नाही, तर घरामध्ये एक प्रकारची शांती, समृद्धी असणं सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. किंवा घरामध्ये एकमेकांमध्ये प्रेम, एकोपा असणे, घरामध्ये एक प्रकारचे आनंदाचे सकारात्मक वातावरण असणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आणि असे सर्व वातावरण घरामध्ये असेल तर यालाच लक्ष्मी नांदणे असं म्हणतात. पैसा तर हवाच, पण त्यासोबतच घरातील वातावरण लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणं सुद्धा खूप गरजेचं असतं. आणि यासाठीच महिलांनी उद्या मकर संक्रांतीला न चुकता काही गोष्टी मी सांगणार आहे तर त्या तुम्हाला करायच्या आहेत. काही दिवसांचं महत्त्व जे असतं तर ते खूप जास्त असतं. आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात. आणि त्यामुळे पहा, या मकर संक्रांतीच्या दिवशी केलेले उपाय कधीच वाया जात नाही. या दिवशी तुम्ही खास काही उपाय जर केले तर तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल झालेले हे नक्कीच तुम्हाला जाणवतील. तर उद्या मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे तीळ घालून तुम्हाला स्नान करायचं आहे. यानंतरनं पिवळा रंग सोडून इतर कोणत्याही रंगाचे कपडे हे तुम्ही परिधान करायचे आहेत. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या घराचा मुख्य दरवाजा उघडण्या अगोदरच तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे. कलशामध्ये थोडीशी हळद टाकायची आहेत, थोडंसं गंगाजल टाकायचं आहे. गंगाजल नसेल तर थोडंसं गोमूत्र टाका आणि घराचा मुख्य दरवाजा उघडल्याबरोबर ते पाणी तुम्हाला घराच्या उंबरट्यावरती आणि उंबरट्याच्या बाहेर शिंपडायचं आहे. कारण रात्रभर जी काही निगेटिव्हिटी, नकारात्मकता आपल्या घराच्या बाहेर येऊन थांबलेली असते तर ती घरामध्ये न येण्यासाठी असं पाणी आपल्याला शिंपडायचं आहे, जेणेकरून ती निगेटिव्हिटी तिथूनच बाहेर जाईल, ती आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, सर्वप्रथम आपल्या देवघरातील देवांची पूजा अर्चा करून घ्यायची आहेत.
उद्या न चुकता सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे। जल अर्पण करताना तुम्हाला त्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहेत आणि असं जल तुम्हाला सूर्यदेवाला अर्पण करायचं आहे। जो पण व्यक्ती उद्याच्या दिवशी सूर्यदेवाला जल अर्पण करतो त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व वाईट भोग, कर्म, दुःख, दारिद्र्य, अडचणी या नष्ट होतात आणि सुखाची प्राप्ती होते, सुखाचे दिवस येऊ लागतात असं म्हटलं जातं। म्हणून न चुकता सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे। आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, थोडीशी हळद घ्यायची आहे, हळदीमध्ये गंगाजल टाकायचं आहे आणि त्याची तुम्हाला पेस्ट तयार करून घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे। बघा, या दिवशी हळदीचं लेपन करायला खूप महत्त्व आहे। हळद जी आहे तर ती लक्ष्मी प्राप्तीसाठी वापरली जाते आणि जेव्हा आपण असं हळदीचं लेपन उंबरठ्यावरती करतो तेव्हा लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते। उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करून झाल्यानंतर आपल्याला त्या उंबरठ्यावरती दोन्ही साईडने एक एक स्वस्तिक काढायचं आहे। यानंतर उंबरठ्याला हळद, कुंकू, अक्षदा लावून तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे। यानंतर काय करायचं आहे, एक प्लेट घ्यायची आहे, प्लेटमध्ये तुम्हाला हळदीने स्वस्तिक काढायचं आहे। त्या स्वस्तिकवरती तुम्हाला मुठभर तांदूळ ठेवायचे आहेत। त्या तांदळावरती तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। दिवा हा तुम्ही कोणत्याही धातूचा घेऊ शकता, अगदी कणकेपासून ते तुम्ही मातीचा, चांदीचा, स्टीलचा, पितळेचा कोणत्याही धातूचा दिवा तुम्ही घेऊ शकता। तर तो दिवा ठेवायचा आहे। दिव्यामध्ये तुम्हाला तिळाचंच तेल घालायचं आहे। बघा, या दिवशी तिळाला खूप महत्त्व आहे म्हणून तिळाचंच तेल घालायचं आहे। तिळाचं तेल नसेल तर जे तेल आहे ते तेल घाला आणि त्यामध्ये थोडेसे पांढरे किंवा काळे तीळ टाकायचे आहेत। दुहेरी कापसाची वात लावायची आहेत आणि हा दिवा प्रज्वलित करून त्या तांदळावरती त्या प्लेटमध्ये तुम्हाला ठेवायचा आहे। आणि जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता, जी तुमची उजवी साईड आहे तर त्या साईडला तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे। तिळाचं तेल तसेच तीळ हे दारिद्र्य नाशक मानले जातात। जेव्हा आपण संक्रांतीला असा दिवा आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावतो तेव्हा आपल्या घरातील दारिद्र्य हे दूर होतं। आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल, मकर संक्रांतीला बऱ्याच जणांच्या घराच्या बाहेर दिवा हा आपल्याला लावलेला दिसतो, तो तिळाच्याच तेलाचा दिवा असतो आणि या दिवशी हा दिवा लावायला महत्त्व असतं, म्हणून असा एक दिवा तुम्ही नक्की लावा। त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, जर तुमच्या घराजवळ आंब्याची पानं असेल तर आंब्याची पानं आणा आणि ती पानं स्वच्छ करून एक तोरण बनवायचं आहे आणि ते आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावायचं आहे। ज्योतिषशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की मकर संक्रांतीच्या दिवशी आंब्याची पानं आणि झेंडूच्या फुलांचं तोरण करून हे घराच्या मुख्य दरवाजावरती लावावं। यामुळे घरामध्ये वर्षभर सुख, शांती, समृद्धी ही कायम टिकून राहते आणि लक्ष्मीच्या कृपेने घरातील दारिद्र्य हे नाहीसे होते। तर असे एक तोरण देखील तुम्ही लावू शकता। यानंतर तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजावरती एक महत्त्वाचा उपाय करायचा आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे, दालचिनी जी असते तर ती बारीक करायची आहे। जर तुमच्याकडे दालचिनीची पावडर असेल तर ती तुम्ही तशीच घ्या आणि जर दालचिनीचे तुकडे असतील तर ते मिक्सरमध्ये तुम्ही बारीक करून घ्यायचे, त्याची पूड तयार करायची आहे। ती पूड जी आहे तर ती आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे, घराच्या बाहेर जायचं आहे आणि आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो तर त्याच्या बाहेर उभं राहायचं आहे। आतल्या दिशेने तुम्हाला तोंड करून उभं राहायचं आहे। यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, बाहेरच्या साईडने आतमध्ये तुम्हाला ती जी दालचिनीची पूड आहे तर तुम्हाला जो पण माता लक्ष्मीचा मंत्र येतो तर तो मंत्र एक वेळा म्हणायचा किंवा ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र सुद्धा तुम्ही म्हणू शकता। मंत्र म्हणायचा आणि तुम्हाला ती दालचिनीची पूड जी आहे तर ती 3 वेळा तुमच्या घरामध्ये फुंकर मारायची आहेत। बघा, दालचिनी जी आहेत ना ती लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप महत्त्वाची असते आणि म्हणून आपल्याला हा एक छोटासा उपाय जो आहे तर तो करायचा आहे। आता हा उपाय तुम्ही सकाळी सुद्धा करू शकता किंवा तुम्ही सायंकाळी केला तरी सुद्धा चालेल। तर अशा पद्धतीने तुम्हाला उद्याच्या दिवशी हे काही छोटे मोठे उपाय जे आहेत तर ते अवश्य करायचे आहेत। त्याचबरोबर या मकर संक्रांतीच्या दिवशी गायीच्या पूजेला सुद्धा खूप महत्त्व दिलं जातं। तुमच्या घरी गाय असेल, तुमच्या जवळपास कुठे गायी असेल, सहज तुम्हाला शक्य असेल तर थोडासा गूळ आणि थोडेसे पांढरे तीळ जे आहेत ना ते अवश्य तुम्ही उद्याच्या दिवशी गायीला खाऊ घाला। जर या दिवशी तुम्ही ह्या वस्तू गायीला खाऊ घातल्या तर तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात असं देखील म्हटलं जातं आणि आपले सगळे वाईट कर्म जे आहेत, वाईट दिवस जे आहेत तर ते निघून जातात।
तर तुम्ही हा एक उपायसुद्धा करू शकता। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।